तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार साताऱ्याला रवाना झाले आहेत। सुनेत्रा पवार कराडमधील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर अजित पवार यांचे सुरक्षारक्षक जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे हे होते विधी जाधव त्यांच्या सुरक्षारक्षक यांच्या घरी देखील दुपारी 1 वाजता भेट देणार आहेत आणि खऱ्या अर्थाने आज सकाळीच ज्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या बारामती म्हणून कराडच्या दिशेने निघालेले आहेत। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। तर हे दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा हा ताफा सातारा दौऱ्यासाठी त्या रवाना झालेल्या आहेत। सकाळीच त्या प्रीतिसंगमावर दाखल होतील। तिथे यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ आहे, तिथे अभिवादन करतील। स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर मग पुढच्या दौऱ्यासाठी साताऱ्यातल्या ते रवाना होतील आणि दुपारी साधारणतः 1च्या सुमारास अजित पवार यांचे जे सुरक्षारक्षक होते विदीप जाधव त्यांचा या विमान अपघातात मृत्यू झालेला होता। अजित पवारांसोबतच तेही या विमानात होते। त्या विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट सुनेत्रा पवार घेणार आहेत। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज सातारा दौरा आहे। बारामतीमधून त्या रवाना झालेल्या आहेत आणि साताऱ्यात प्रीतिसंगमावर त्या सगळ्यात आधी दाखल होतील। म्हणजे आता कामकाजाला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी त्या प्रीतिसंगमावर पोहोचतायत। राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ज्यांनी मंगल कलश महाराष्ट्राचा आणला आणि त्यांचं हे स्मृतीस्थळ आहे। खरं तर यशवंतराव चव्हाण आणि त्याच विचारांचा वारसा सांगणारं हे पवार कुटुंब अजित पवार यांच्याकडून सातत्यानं शाहू फुले आंबेडकर यांच्या सुद्धा विचारांचा वारसा सांगितला जायचा। त्याच पद्धतीचं राजकारण आपण पुढे नेणार असल्याचं आता सुनेत्रा पवार यांच्याकडून एक प्रकारे दाखवलं जात आहे, सांगितलं